गीतांजली, काय म्हणतेस? अगं स्वरा, उद्या हरतालिकेची पूजा आहे ना, तू तर नशील करत ना? करते ना, मी पण करते. हरतालिकेची पूजा पण करते आणि उपास पण पकडत असते मी उद्या. काय सांगते, खरंच तू पण करते हरतालिकेची पूजा? मला वाटलं की तू अशी मॉडर्न राहतेस ना, म्हणून तू नशील करत. हे असं थोडी कुठे असतं. असं कुठे असतं का की मॉडर्न राहणाऱ्या मुली सणवार नसतात करत म्हणून? हे चुकीचे विचार आहेत. मॉडर्न राहणाऱ्या मुली पण सगळे सणवार अगदी मनापासून आणि व्यवस्थित करतात. सणवार पूजा अर्चा करण्यासाठी काय मुलीचे कपडे किंवा मुलीचं राहणीमान नसतं बघावं लागत. त्याच्या मनातला भाव बघावा लागत असतो. आणि मी पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भावनेने सगळे सणवार हे करत असते, साजरे करत असते. उलट मला खूप आवडतात. हा स्वरा, हे एकदम बरोबर बोलली तू. नाहीतर बऱ्याचदा वरून वरून दाखवतात पोरी की मी बघा किती करते सणवार, पण मनात भाव बिलकुल नसतो. हे बरोबर बोलली तू, माझंच चुकलं होतं. बरं मग आता उद्याची तयारी कशी करणार आहे तू? काही नाही गं, आपलं ऑफिस सुटेल 7:30 आणि जाताना मग घेऊन घेईल सामान, फुलं वगैरे सगळं विकतच घेऊन घेईल. कारण आता काय सकाळी ऑफिसला येण्याच्या अगोदर पूजा करायची म्हणजे पानं वगैरे घेऊन तोडून झाडावरचे नाही होणार माझ्याच्यानी, पण मी जाता जाताच विकत घेऊन घेईल. तुझं काय प्लॅनिंग आहे उद्याचं? आमच्या इथे ना बाजूलाच कन्स्ट्रक्शन सुरू आहे, मग मी तिथूनच वाळू घेऊन येईल आणि सोसायटीतल्या झाडांचे पानं घेऊन येईल, फुलं वगैरे पण जाताना घेऊन घेईल मी पण. चालेल ना. मग तू कसं सकाळी पूजा करून येणार आहे ऑफिसला की गेल्यानंतर? नाही नाही, मी पण सकाळीच करून येते. गेल्यानंतर खूप उशीर होतो मग. हो हो चालेल ना. मग मला तर वाळू पण जातानाच घ्यावी लागणार आहे, कारण की आमच्या तिथे नाही आहे सध्या असं काही कन्स्ट्रक्शन वगैरे, तर मग मी वाळू जातानाच घेऊन येते. सगळ्या लेडीज स्टाफ इकडे या 2 मिनिटं. मला काही महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. उद्या हरतालिकेची पूजा आहे. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांनाच घरी पूजा करायची असेल, त्यामुळे उद्या तुम्ही जर कामाला अर्धा पाऊण तास उशिरा जरी आले तरी काही हरकत नाही. तुमचे पूजा वगैरे उरकून तुम्ही येऊ शकतात. ही माझ्याकडनं सूट तुम्हाला उद्याच्या दिवशी. थँक्यू सो मच सर. बरं झालं ना, पूजा वगैरे करून यायला तसे उशीरच होईल आपल्या सगळ्यांना, तर सरांनी स्वतःहूनच सांगितलं. बघा ना किती चांगले तापले सर. आपण काय करू, उद्या मग अर्धा तास उशिरा येईल ना, मग ते जर आपला विचार करतात तर आपण पण जास्त वेळ थांबून काम करून घेऊ, सपोज जर आपलं काम झालं नाही तर वेळेत. अहो जाताना ना आपण मार्केटमधनं जाऊया, मला उद्याच्या पूजेचं सामान घ्यायचं. काय उद्या कसली पूजा? उद्या हरतालिकेची पूजा आहे, तर मला फुलं आणि पूजेचं सगळं सामान घ्यायचं आहे. घरी काहीच नाहीये. चालेल, मग तिकडून जाऊयात. जेवायचं कसं करायचंय? टिफिन मधली भाजी आवडली होती का सकाळची? हो छान झाली होती. मग मला तर थोडं बाहेरचंच खावं वाटतंय, मग खायचं का? चालेल, चायनीज खाऊयात मग. मला उद्या उपास पण आहे. चालेल हो. मी एकीकडे गाडी पार्क करतो आणि गाडीतच थांबतो. तू जाऊन सामान घेऊन ये तुला जे जे वाटतं ते. चालेल, काय हरकत नाही. हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा. सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिकेचं व्रत, ते मी तुला सांगतो. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही ऋतू तू सहन केलेस. तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना म्हणजेच हिमालयाला खूप दुःख झाले. त्यांना चिंता वाटली की अशी कन्या मी कोणास द्यावी. तेवढ्यातच तिथे नारद मुनी आले. नारदांनी सांगितले की तुम्ही अशी कन्या विष्णूला द्यावी, तोच तिच्या योग्य वर आहे. असे करावयास मला विष्णूनीच पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तुला राग आला. असं पाहून तुझ्या सखीनं रागाचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला कुणीच दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखींनी एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथे माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावा, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले.
मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. यालाच हरतालिकेचं व्रत म्हणतात. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं व मनोभावे त्याची पूजा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.